नमस्ते, मी वंदना. माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. कमेंटनुसार होणार हा ब्लाऊज कटिंग. तर मी पेपर घेतला आहे का डबलमध्ये पेपर आहे. ओपन बाजू माझ्याकडून आणि बंद बाजू समोरून. तर 40 छातीचा 4 टक्स ब्लाऊज लागतो आहे. तर ब्लाऊज फिनिशिंग या चॅनलला कमेंट होती, तर मी व्हिडिओ पण त्या चॅनलला अपलोड करणार. पुन्हा एकदा सांगते, माझे 2 चॅनल आहेत. एक वंदना लेडीज फॅशन या नावाने आणि ब्लाऊज फिनिशिंग ह्या नावाने. ज्या चॅनलवर मला कमेंट येईन मी त्याच चॅनलवर व्हिडिओ अपलोड करेन. तर सगळ्यात अगोदर आपल्याला उंची पाहिजे. तर उंची कस्टमरच्या आवडीनुसार पण होऊ शकते. असं काही नाही मी 14 इंच उंची घेतली किंवा 15 इंच उंची घेतली तर तुम्ही पण तेच घेतले पाहिजे. तर तुम्हाला जेवढी उंची लागते तुम्ही ते ॲड करू शकतात. बाकीचे कोणतेच माप बदलत नाही. उंचीमध्ये गळ्यामध्ये तुम्ही बदल तुमच्या पद्धतीने करू शकतात. तर सगळ्यात अगोदर आपण 14.5ची उंची घेऊ. 15 इंचाची जरी उंची घेतली तर ब्लाऊज शिवून 14 इंचाचा होतो. 14.5ची जरी उंची घेतली तर ब्लाऊज शिवून 13.5 इंचाचा होतो. 14 इंच उंची घेतली तर शिवून ब्लाऊज 13 इंचाचा. म्हणजे 1 इंच कंपल्सरी आपल्याला जास्त घ्यावाच लागतं. कारण अर्धा इंच खाली मुडपण्यात जातं आणि अर्धा इंच वरती मुडपण्यात जातं. आता मी उंची घेते 14.5 इंचाची, म्हणजे ब्लाऊज शिवून होणार 13.5 इंचाचा. परत एकदा सांगते, उंचीमध्ये तुम्ही कमी जास्त करू शकतात. एक लाईन आपल्याला आखून घ्यायची. आता काय करायचं आहे, आपल्याला शोल्डर टाकायचं आहे. आता डीप नेक जर असन 10 पेक्षा जास्त 11, 12 तर तुम्ही शोल्डर किती घ्या, 5.5 इंच घ्या. आणि 9, 8, 7 असा गळा जर असन तर तुम्ही 5.5 इंच जरी घेतलं 40 छातीला तरी चालते. जेवढा छोटा गळा तेवढं शोल्डर वाढत चालणार आणि जेवढा मोठा गळा तेवढा शोल्डर कमी होत चालणार. ह्या 2 गोष्टी लक्षात घ्या. आता लगेच मोंड्यासाठी आपल्याला यायचं आहे खाली. तर 6 इंच आपल्याला मोंड्यासाठी घ्या. 40 छातीला 6 इंच एकदम परफेक्ट असं फिटिंगला बसून जातो. किंवा 6.25 जरी घेतलं तर ठीक आहे, पण शक्यतो 6 इंचच घ्या. कमी जास्त होणार नाही आणि लूज गळा पडणार नाही. आता तुम्ही जर बॉडीवर माप घेतलं आणि 40 इंच जर आलं तर त्याच्यामध्ये चौथा भाग आपल्याला घ्यायचा आहे 10.5 इंच. 10.5 इंच कसा घ्यायचा आहे, अर्धा इंच आपल्याला त्याच्यामध्ये लूजिंग ठेवायची. समजा असं न करता तुम्ही डायरेक्ट 40चा चौथा भाग काढलाय, 10 इंच आलाय बरोबर. 10 वर मी एक पॉईंट दिला. आता मी ती लाईन आखून घेते. आता ही 10 वर हा पॉईंट आला. आता डायरेक्ट आपण 2 इंच याच्यामध्ये लूजिंग देऊ शकतो. किती, 2 इंच आपण लूज ठेवलंय. तुम्ही 2च ठेवा, 1.5 ठेवू नका किंवा 1 इंच ठेवू नका. कारण आपण अंगावर जर माप घेतलं तर याच्यामध्ये एक्स्ट्रा अर्धा इंच जास्त द्यावाच लागतं. तर त्याच्यासाठी डायरेक्ट तुम्ही 2 इंचच घ्या बरोबर. आता आपल्याला काय करायचं आहे, अर्धा इंच पाठीमागं यायचं आहे. हे कशासाठी, का ज्या वेळेला मोंड्यामध्ये लूजपणा पडतो आणि इथं चून येते तर ते न यावं याच्यासाठी हा अर्धा इंच कंपल्सरी तुम्ही मागं द्या. म्हणजे ब्लाऊज फिटिंगला एकदम परफेक्ट येईल. आता त्याच लाईनपासून मी 1.5 इंचावर एक पॉईंट दिला आणि ह्याच लाईनपासून 1 इंचावर एक पॉईंट दिला. आता काय करायचं आहे, आपल्याला 6 इंचाचा आपला मोंडा होता, 3 इंचावर एक पॉईंट दिला. आता आपण याला आकार देऊन घेऊ अशा पद्धतीने. म्हणजे आपला चौथा भाग इथपर्यंत आला तर आपण आकार तेवढाच द्यायचा आहे बरोबर. आता आपला हा आकार येणार समोरचा, फ्रंट आकार येणार. तर आकार व्यवस्थित द्या, कारण सगळ्यात महत्त्वाचं ही पण फिटिंग असते. आता आपल्याला काय करायचं आहे, हे माप किती बसलं, 12 इंच. तर आपल्याला कमरेला 11.5 इंच घ्यायचं आहे. म्हणजे अर्धा इंच आपण याच्यामध्ये कमी करायचं आहे. आता त्याच्यामध्ये अजून 1.5 इंच आपला शिलाई मार्जिन जाणार. आणि डायरेक्ट तुमच्याकडे जर कमरेचं माप असेल तर काय करायचं आहे, कमरेचा भाग काढायचा आहे आपल्याला. त्याच्यामध्ये 1 इंच टक्ससाठी घ्या आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्या. आता जे काही कमरेचा भाग असेल तुम्ही चौथा भाग काढा, त्याच्यामध्ये 1 इंच मिक्स करा आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन. म्हणजे डायरेक्ट किती येतं, 2.5 इंच एक्स्ट्रा येतं याच्यामध्ये.
आता आपण बघणार आहोत गळा किती घ्यायचा. 40 छातीला गळा घ्यायचा आहे 2.25 इंच. आता फ्रंट गळा तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. जास्त जर एखाद्याला आवडतो खाली समोरचा फ्रंट गळा डीप आवडतो तर तुम्ही 7 इंचापर्यंत घेऊ शकता, त्याच्या पुढे नाही. तुम्ही 6.5 घ्या, 6 घ्या किंवा 5.25 घ्या, इथपर्यंत ठीक आहे. तर आपण याच्यामध्ये 6.5 घेऊया. आता वरती आपण 2.5 इंच घेतले तर खाली वरती आपण 2.25 इंच घेतले तर खाली आपण ब्रॉड होण्यासाठी 2.5 इंच घेतलं पाहिजे. अर्धा इंच आपल्याला, अर्धा ते 1.25 इंच आपण फरक जरी केला तरी पण गळा हा प्रॉपर एकदम गोल येऊन जातो. तर ह्या गोष्टीचं लक्ष द्यायचं आहे. आणि एखाद्याला गोल आकारच येत नाही तर त्यांनी 1 इंचावर एक पॉईंट द्यायचा आणि मग गोल आकार द्यायला शिकायचा आहे, अशा पद्धतीने. आता काय करायचं आहे आपल्याला, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण आता टक्सकडे जाऊया, म्हणजे आपल्याला लक्षात येऊन जाते. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण अशा पद्धतीने 12.5 इंचावर आपण क्रॉस पट्टीसाठी जाऊ शकतो किंवा 13 इंच घ्या. 12.5 घ्या. उंची कमी आल्यामुळं क्रॉसपट्टी ही छोटी झाली. आता याच्यामध्ये आपल्याला एक्स्ट्रा कशी क्रॉसपट्टी काढायची तर त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू करा. तर आपण एक लाईन आखून घेऊ. 12.5 आपण एक पॉईंट दिला, एक लाईन आपण आखून घेतली. आता आपल्याला आडवं माप घ्यायचं आहे ह्या लाईनपासून 4.5 इंच इथपर्यंत. हे झाले आपले टक्स पॉईंट, बरोबर. आता 1 इंच आपल्याला वर जायचं आहे. 1 इंच आपल्याला टक्ससाठी वरती जायचं आहे. आता हा महत्त्वाचा टक्स आहे. हा आपला टक्स 1 इंचाचा तरी आला पाहिजे, याची आपल्याला काळजी घ्यायची. कारण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फ्रंट टक्स आहे, तर हा टक्स आपल्याला एवढा आलाच पाहिजे 1 इंचाचा. आता आपण बाकीचे टक्स 2 इंचाचा घ्या किंवा 1.5 इंचाचा घ्या. शक्यतो 2 इंचाचा जर घेतला तर व्यवस्थित वाटेल, जवळजवळ येणार नाही. आणि फक्त समोरचा जो फ्रंट टक्स आहे तो समोरासमोर 2.5 इंचाचा घ्या, म्हणजे अशा पद्धतीने. आता आपण याला टक्स लगेच आखून घेऊ. आता हा नॉर्मल पद्धतीने अर्धा इंच एवढा जरी आला तरी ठीक आहे, अर्धा इंचापेक्षा जास्त नको आहे. आणि हा थोडासा आपल्याला तिरका घ्यायचा आहे, म्हणजे याची फिनिशिंग व्यवस्थित येऊन जाते आणि फिटिंग पण छान बसते. आणि हा टक्स आपला सरळ जरी घेतला तरी योग्यच आहे, आणि नॉर्मल आपल्याला तिरका जरी घेतला तरी याची पण फिटिंग छानच बसते. तर हे आपल्याला अर्ध्या इंचापेक्षा कमी टक्स घ्यायचे. हा झाला आपला 40 छातीचा पेपर एकदम बरोबर. आता आपल्याला काय करायचं आहे, क्रॉस पट्टीसाठी थोडासा आपल्याला आकार द्यायचा आहे. तो वरती इथपर्यंत द्या, अर्धा इंच वरती या आणि क्रॉस पट्टीसाठी हा आकार द्या, म्हणजे क्रॉस पट्टी ही व्यवस्थित येऊन जाते. तर बघू शकतात. काही डाऊट असेल तर नक्की कमेंट करा. आणि तुम्हाला जर प्रॉब्लेम असेल जास्तच गळा उतरण्याचा तर एकतर शिवताना तुम्ही गळा शोल्डर व्यवस्थित दाबा, म्हणजे असं व्यवस्थित दाबा, किंवा आपल्याला गळ्याकडून अर्धा इंच असं खाली उतरायचं आहे. अर्धा इंचापेक्षा कमी जरी घेतलं तरी चालते. पण अशी कटिंग न करता तुम्ही डायरेक्ट जरी शिवताना शोल्डर कसं जोडलं पाहिजे याच्यावर व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला माझ्या चॅनलमध्ये नक्की सापडेल. आणि खूप सोप्या आणि सिंपल पद्धतीने मी तुम्हाला दाखवलं आहे. आता बघूयात आपण याची कटिंग कशी करायची. आता डबल पेपर आहे तर आपण दोन्ही भाग एक सोबत कटिंग करायचे. आता पेपर कटिंग केल्याच्या नंतर आपल्याला पिसावर काय बदल करायचा आहे हे पण बघायचं आहे. तर स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल का कशा पद्धतीने याची पूर्ण कटिंग आहे. आता आपल्याला लगेच क्रॉस पट्टी पण कटिंग करायची. आता याच्यामध्ये बदल कुठं कुठं करायचा आहे हे लक्षात घ्या, नाहीतर पूर्ण पेपर कटिंग तुमची चुकू शकते जर तुम्ही हीच क्रॉस पट्टी वापरली तर. बदल थोडेच आहे. आता आपल्याला पुढचा भाग पण लगेच कट करून घ्यायचा आहे, जो मोंढ्याकडचा फ्रंट भाग आहे.
अशा पद्धतीने हा झाला आपला फ्रंट भाग. आता आपल्याला बदल कशामध्ये करायचा आहे, क्रॉस पट्टी आपली टाकून द्यायची नाही, कारण ज्या वेळेस आपण क्रॉस पट्टी जोडायला घेतो, आता ही जर अशीच जोडली तर वरती अर्धा जाईल, खाली अर्धा जाईल, म्हणजेचं माप पूर्ण चुकून जाईल. तर उंचीला समोरच्या बाजूनी कपडा कमी पडेल. तर याच्यासाठी काय करायचं आहे, एक तर तुम्ही इकडच्या बाजूने 1 इंच जास्त घ्या किंवा खालच्या बाजूने 1 इंच जास्त घ्या. आता मी काय करते, जशी क्रॉस पट्टी आहे त्यानुसार मी पूर्ण आखून घेते. जशी आहे तशी आखून जरी घेतली तरी चालते, किंवा मग खालच्या बाजूला जरी तुम्ही जास्त केलं माप तरी पण चालते. आता काय करायचं, मग आपल्याला 1-1 इंच आपल्याला जास्त घ्यायचं आहे. ते कशा पद्धतीने, तर इथं 1 पॉईंट द्या, इथं 1 पॉईंट द्या. हे पण करायचं नसेल तर सगळ्यात सोपं पद्धत म्हणजे आपल्याला खालच्या बाजूनेच डायरेक्ट आपण क्रॉस पट्टी वाढवू शकतो. अशा पद्धतीने क्रॉस पट्टी वाढवायची, म्हणजे क्रॉस पट्टी ही कमी पडणार नाही. 1 इंचच घ्या, 1.5 इंच जर घेतलं तर परत पाठीचा भाग कमी पडतो. आता अजून बदल कशामध्ये करायचा मी तुम्हाला ते दाखवते. का ज्या वेळेला आपण फ्रंट भाग हा कटिंग करतो ब्लाऊज पिसावर, तर त्यावेळेला इकडच्या बाजूने अर्धा इंचापेक्षा थोडंसं जास्त घ्या. ह्या 2 गोष्टी लक्षात ठेवा. ज्यावेळेस आपण ब्लाऊज पूर्ण कटिंग करायला घेतो पिसावर, ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि खाली आपल्याला क्रॉस पट्टी वाढवायची. बाकी जसं माप सांगितले त्यानुसारच 40 छातीची कटिंग करा. आणि तुम्हाला दुसरी गोष्ट सांगते का, ज्यावेळेस आपण ब्लाऊज कटिंग करतो, आपण बाही कटिंग करतो, तर ती कशा पद्धतीने आपल्याला कटिंग झाली पाहिजे ते पण मी तुम्हाला दाखवते. आता हा मोंडा आहे, तुम्ही पाठीमागचा भाग उचला किंवा फ्रंट उचला, तर याच्यामध्ये आपल्याला अशा पद्धतीने चेक करायचं आहे का किती इंचाचा मोंडा आला आहे, तर 8.5 इंचाचा. आता 8.5 आल्याच्या नंतर आपण काय करणार आहोत, 8.5 वर अगोदर एक घडी टाकायची 8.5 इंचाची, आणि एक आपल्याला लाईन आखून घ्यायची. 8.5 वर आपण एक लाईन आखून घेतली. त्याच्यानंतर आपल्याला शिलाई मार्जिन 1 इंच द्या किंवा 1.5 इंच द्या, तुम्ही तुमच्या आवडीनुसार. आता मी तुम्हाला 1 इंचावरच सांगते. आता आपली उंची आहे बाहीची 6 इंच, तर त्याच्यामध्ये आपण 1 इंच मिक्स करू. अस्तरचा असेल तर आपल्याला 1 इंच मिक्स करावं लागतं, आणि बिना अस्तरचं ब्लाऊज असेल तर तुम्ही पुढच्या बाजूने जेवढं मुडपता तेवढं आपल्याला मिक्स करावं लागतं. आता काय करायचं आहे, ह्या बाजूने आपल्याला 3 इंचावर कोणती पण लाईन घ्या, शक्यतो ही जरी घेतली तरी चालते. 3 इंच डाऊन करा. 6 किंवा 6.5 इंच आपला दंडघेर आहे, त्याच्यामध्ये 1.5 इंच मिक्स करा. आता 3 इंच मिक्स केल्याच्या नंतर आपल्याला आकार द्यायचा आहे डायरेक्ट 3 इंचापर्यंत. आता हे एक्स्ट्रा मार्जिन झालं. ही लाईन आपल्याला इथपर्यंत पोचवायची, आणि ही लाईन आपल्याला इथपर्यंत. सिंपल पद्धतीने बाही कटिंग आहे. अशा पद्धतीने बाही आखून घ्या आणि कटिंग करा. काही डाऊट असतील तर नक्की कमेंट करा. पुन्हा एकदा सांगते, माझे 2 चॅनल आहेत, वंदना लेडीज फॅशन या नावाने आणि ब्लाऊज फिनिशिंग या नावाने. दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे येणारं हर एक नोटिफिकेशन तुम्हाला येईल. आणि याच्यावर पण काही डाऊट असतील तर कमेंट करा, त्याचे पण तुम्हाला उत्तर भेटेल. तर पुन्हा भेटू आपण नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्ते.